देवबापाची उपकारस्तुती करतो आणि त्याला धन्यवाद देतो या वेळेला, कारण ही गोड वेळ प्रभू परमेश्वराने आपल्याला सर्वांना दिली. देवबापाच्या मनापासून उपकार मानूया आपण की ही वेळ प्रभूने आपल्याला त्याच्या वचनातून पाहण्याची दिलेली आहे. आणि आज आपण त्याच्या वचनाकडे जाण्या अगोदर प्रार्थना करतो. देवबापा, तू आम्हाला हे समजू दे, आमचे अंतःकरण आणि आपलं मन तुझ्याकडे लावतो, तो आमचं सहाय्य कर आणि राखून ठेवलेल्या आशीर्वादात प्रार्थना करूया. प्रभू परमेश्वरा, आम्ही आपलं अंतःकरण तुझ्याकडे लावतो, मन अंतःकरण तू आमचं सहाय्य कर, आमची मदत कर, आम्हाला राखून ठेवलेले आशीर्वाद लावू दे. प्रभू राया, तुझ्या आशीर्वादाने आम्हाला भरून काढ आणि या वचनाच्याद्वारे आमच्याशी बोल बाप्पा. तू गौरवल्या जा, उंचवल्या जा आणि तारणाऱ्या प्रभू आमच्या सर्वांना समजू दे. दे बाप्पा तुझं वचन येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात प्रार्थना केली म्हणून आहे. आमेन. आज आपण एक विषय घेणार आहोत, तो म्हणजे वैरी. वैरी या विषयाला आपण त्याच्याकडे पाहणार आहोत. त्या विषयाकडे आपण जाऊया, शिकूया की वैरी म्हणजे दुश्मन है ना. अजून वैऱ्याला काय म्हटलेलं आहे? वैरी, दुश्मन, शत्रू आणि हे सर्व हे आहेत. सैतानाला देखील वैरी म्हटले. पण आज आम्ही पाहणार आहोत की वैरी ऍक्च्युली आमचे वैरी कोण आहे. आम्ही म्हणतो की हे वैरी बाबा, हे आम्हाला असं केलं, यांचं आम्ही तसं झालं वगैरे वगैरे, आम्हाला ज्याने आमचं नुकसान केलं, ज्याने आम्हाला मारलं हाणलं, ज्याने आम्हाला लुटलं किंवा जमिनी हडप केल्या, ज्याने आम्हाला पूर्ण म्हणजे हे करण्याचा प्रयत्न केला, ते आमचे वैरी आहेत असं आपण प्रामुख्याने म्हणतो. पण जे हाडामासाचं काही नुकसान केले, जे काही नुकसान केले, ते आमचे वैरी नाही आहेत बायबलच्या अनुसार. आता खरे वैरी कोण आहे, खरे वैरी कोण आहे, तर ते आम्ही पाहणार आहोत. पहिली गोष्ट आपण आता वैरी अनेक प्रकारचे भरपूर वैरी असतात, पण ते वैरी नाही आहेत. दोनच प्रकारचे वैरी आहेत. एक तर हाडामासाचं वैरी म्हणजे मनुष्य, त्याला आपण म्हणतो की हे माझे वैरी आहेत. दुसरी गोष्ट सैतान हा वैरी आहे. तो कसा वैरी आहे ते देखील आपण पाहणार आहोत वैऱ्याबद्दल. तर प्रियजन हो, आपण या विषयात पाहत असताना देव आपल्याला विशेष आम्हाला कृपा पुरवणार आहे की वैऱ्याबद्दल आपण पाहत असताना प्रभू परमेश्वर आम्हाला त्याच्या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करणार आहे. तर आम्हाला देवबापांनी वैऱ्याबद्दल काय सांगितलंय, वैऱ्याबद्दल देवाचं वचन काय सांगतं, हे नीतिसूत्र्याचं जरा अध्याय 24 अध्याय 17 वचनामध्ये जर पाहिलं त्या ठिकाणी आहे. त्या अगोदर जे आपण काढून ठेवलेले आहे 143 अध्याय, या ठिकाणी 143 अध्याय स्तोत्रसंहिता 143 अध्याय जर पाहिला तर त्या ठिकाणी आम्ही पाहतो की त्याच्या 9व्या वचनामध्ये की हे परमेश्वरा, माझ्या वैऱ्यापासून मला मुक्त कर, मी तुझ्या पाठीस येऊन लपलो आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही तुझ्या पाठीस येऊन लपलो आहे, मला वैऱ्यापासून सोडव. आणि तर प्रेजन हो, हे जे वचन आहे, हे जे स्तोत्र आहे, हे प्रामुख्याने आम्हाला सांगतं की आम्हाला कशा प्रकारे जे आमचे वैरी आहेत. 3ऱ्या वचनामध्ये जर की आम्ही पाहिलं, तू वैरी माझ्या जीवाचा पाठलाग करीत आहे आणि त्याने माझे जीवन धुळीस मिळविले आहे. पुरातन काळी मृत झाल्याप्रमाणे मला त्याने अंधकाराच्या स्तरी राहावयास लावले आहे. म्हणून प्रभू परमेश्वर असं कर की तो प्रार्थना करतो की मला त्याच्यातून सोडव. तर प्रियजनो, हा जे आम्ही जे हे करतो की आम्ही देखील म्हणतो की कोण आमचे वैरी आहेत आणि कोणाला आम्ही वैरी खऱ्या अर्थाने म्हणावं. जे शरीराचा घातपात करतात, आम्हाला हे करतात, आमच्या छळ करतात, त्यालाच आम्ही म्हणतो की हेच आमचे वैरी आहेत. जे आमचं नुकसान करतात, जे आम्हाला वाईट हे करतात, त्यांनाच आम्ही समजतो की हेच आमचे वैरी आहेत. पण तसं नाही येते अजिबात वचनाप्रमाणे. तर आम्ही पाहूया नीतिसूत्राचा. आता पाहूया 24 अध्यायाचं 17 वचन जर कोणी काढलं असेल तर त्यामध्ये तुझा वैरी पडला तर आनंद मानू नको. आता आम्ही पाहतो की जर समजा वैऱ्याला काही झालं, आमच्या जे आम्ही नुकसान झालं, त्याचं वाईट झालं, तर बरं झालं बाबा, ते बरं झालं, तो गेला. किंवा एखादा मोठा गुंड मारण्यात आला,
त्याने खूप लोकांना मारलेलं असतंय. गुंड मारलं, गुंडाला कोणीतरी मारतायच ना कधी ना कधी, पण त्याला जर कोणी मारलं म्हणतो का रे बाबा बरं झालं हे इडापिडा गेली, तो फार गुंड होता, त्याने असं केलं होतं, त्याने तसं केलं होतं. प्रियजनो, त्याचा आनंद आम्हाला वाटतो की नाही? होतो ना. परंतु प्रभूला धन्यवाद की देवाला तसा आनंद होत नाही. पवित्र शास्त्र सांगतं की एखादा दुर्जन मेला, त्याचा प्राण गेला दुर्जनाचा, त्याने पाप करून तर त्याच्यातच मेला, तो मला संतोष होत नाही. पण त्याने जगावं, त्याने वाचावं, आणि त्याने वाचल्यानंतर, त्याचा प्राण वाचल्यानंतर, त्याचा बचाव झाल्यानंतर, त्याचं तारण झाल्यानंतर मला आनंद होतो. त्याने त्या प्रवृत्तीमधून बाहेर आलं पाहिजे, असं मग ती देवाला आनंद होतो. तर प्रियजनो, हाच आनंद आम्हाला पण झाला पाहिजे की एखादा व्यक्ती वाचला पाहिजे. त्या प्रवृत्ती जी आहे ती वाईट प्रवृत्ती करण्याचं तो सैतानी प्रकार आहे, तो व्यक्ती सैतान नसतो, पण त्याच्यामधली जी प्रवृत्ती आहे त्याला प्रवृत्त करते ती वाईट गोष्ट करण्यासाठी, आणि म्हणून तो तसा सैतानी कृत्य करतो. तर आमचे जे वैरी आहेत, असं आम्हाला वाटतं की हे आमचे वैरी आहेत, आणि त्यांचं वाईट झालं की आम्हाला फार बरं वाटतं. वा बरं झालं, बरं झालं. कोणाला जरी नाही म्हटलो आम्ही, तर घरातल्या घरात आमची कुजबुज असते की बरं झालं काय, बरं झालं, बरं झालं त्याला, असं झालं. तर प्रियजनो, हेच देवाला आवडत नाही. असंही आम्ही निर्गमच्या पुस्तकामध्ये, आपल्या क्षमा करा, नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये 24:17 आम्ही वाचतो. त्या ठिकाणी काय सांगितलंय? कोणीतरी काढलं असेल तर वाचा प्लीज. तुझा वैरी पडला, हा, त्याबद्दल आनंद मानू नको. हो, तो जमीनदोस्त झाल्याने तुझे मन उल्हासू नये. पाहिलं ना की तो पडला, त्याला वाईट झालं, तर तुला आनंद मानू नकोस. आपल्याला की ते जे आहे ते असं आहे की देवाला ते दुःख होतंय की आम्ही म्हणतो बरेच झालं, ते देवाला आवडत नाही. तर प्रियजनो, आम्ही माणसाच्या आम्ही पाहतो, आता उदाहरणार्थ काय की आम्ही पाहतो एस्तेरच्या पुस्तकामध्ये जर आम्ही गेलो तर त्या ठिकाणी हामान, दुष्ट हामान हा एक व्यक्ती आहे जो यहुदी लोकांच्या विरुद्धात डायरेक्ट कट करतो. जो एक मर्दखय आणि हामान अशा दोन गोष्टी आहेत. त्यामध्ये एस्तेर राणी आहे. तर एस्तेर राणीला आणि त्या मर्दखयाला समजतं की हा जो व्यक्ती आहे हा यहुदी लोकांच्या विरोधात कट केलाय आणि याने मारण्याचा पूर्ण प्लॅन केला याने यहुदी लोकांना, आणि ही राजाजवळ त्याने तशा प्रकारे फरमान काढलंय, आदेश काढलाय की तुमच्या विरोधात ही यहुदी जात आहे, हे लोक आहेत, हे कधीच चांगले नाहीत, त्यांना मारून टाकायचंय. निखालस यांचा केला तर मग आपल्याला फार चांगलं होईल. अशा प्रकारे त्याने तिथूनच त्याने ते हे केलं होतं राजापुढं, आणि तो आदेश काढला होता यहुदी लोकांना मारण्याचा. त्यावेळेला ही गोष्ट एका त्या ठिकाणचा जो मर्दखय आहे, देवाचा एक देवभिरू माणूस, त्याला समजल्यानंतर त्याने असं केलं की त्याने आपल्या जी राणी आहे म्हणजे हदस्सा उर्फ एस्तेर हिला कळविण्यात आलं की हे आपल्या लोकांवर असं उतरले, आपण प्रार्थना करावी. आणि प्रियजनो, तिने 3 दिवस उपवास आणि प्रार्थना करण्याचं जाहीर केलं. सर्व यहुदी लोक उपवास आणि प्रार्थना केले. जे लोकांनी संकट आलं होतं, अर्थात एका व्यक्तीने आणलेलं संकट त्याला सैतान म्हणता येत नाही, पण त्या व्यक्तीने आणलेलं संकट त्याच्यामधल्या प्रवृत्तीने आणलेलं ते संकट आहे. आणि म्हणून तिने उपवास आणि प्रार्थना करायचं जाहीर केलं. आम्ही पाहतो की त्याचं उत्तर असं झालं की सर्व यहुदी लोकांचा बचाव करण्यासाठी त्या राजाने परत प्रमाण पाडलं की फास्ट मोठे जरा एक घोडे घेऊन जा आणि तुम्हाला कोणीच धक्का लावणार नाही, असं मी प्रमाण करतो. आणि हा जो दुष्ट हमान आहे त्याने हे आणलं होतं की यहुदी लोकांना पूर्णपणे हे करायचंय, मारून टाका, म्हणजे बचाव म्हणजे. आणि मग अशा प्रकारे बचाव करण्यासाठी ज्या वेळेला ही प्रार्थना होते, उपवास होतात, तेव्हा परमेश्वर तिथे त्या राजाच्या मनात कार्य करतो. तर प्रियजनो, मग हा जो दुष्ट हमान आहे, या हमानाने केलेलं कारस्थान कशा प्रकारे प्रार्थनेने उधळून लावलं आम्ही पाहतो. जर संकट आलंच आपल्यावर तर त्या संकटाला असं तोंड द्यावं जसं तिने उपवास आणि प्रार्थना केल्या. सर्व यहुदी लोकांनी उपवास आणि प्रार्थना केल्या. तर आम्ही आलेल्या संकटाला असं तोंड द्यावं आणि सैतानाला हरवावं. प्रेज लॉर्ड. जर काही संकट येतातच, कोणावर येत नाही संकट, परंतु त्याला एक आहे की उत्तर हे आहे की आम्ही देवाजवळ गेलं पाहिजे आणि आमच्या वैऱ्याला, अर्थात त्याच्यातल्या असलेल्या दुष्ट सैतानाला असं हरवावं, अशी देवाची इच्छा. प्रेज लॉर्ड. तेव्हा आम्ही पाहतो की त्याचं उत्तर देखील मिळालं. ते असं की त्या दुष्ट हमानाला ज्याने फासाचा म्हणजे फास देण्यासाठी जो मर्दखयाला ते खांब तयार केला होता, तो स्वतः त्याच्यावर गेला आणि त्याला तिथे हे करण्यात आलं, मारण्यात आलं.
तर हे आहे उपास प्रार्थनेचं उत्तर. तेव्हा हे एक उदाहरण तुम्हाला मी सांगितलं की वैरी पडल्यानंतर आम्हाला फार आनंद होतो आणि असं वाटतं की देवाने न्याय केला, बरं झालं बाबा पडला. पण तो प्रियजन हो, वैर्याने जिवंत राहावं, वैर्याने परिवर्तन व्हायला पाहिजे त्याचं जीवन, तर खरा आनंद मानायला पाहिजे. जसं की आम्ही पाहतो संत पाऊल जो पूर्वी शौल होता आणि तो लोकांना मारायचा, हाणायचा, ज्या येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा फार छळ करायचा तो, आणि तो कट्टर होता त्याच्या याच्या अनुसार, आणि त्याने तो प्रमाण काढायचा आणि तो मारायचा. आणि दिमश्काच्या रस्त्यावर एकदा प्रभू परमेश्वर त्याला म्हणाला की शौला तू माझा छळ करतोस, का करतोस माझा, म्हणजे त्याच्या लोकांचा, प्रभूच्या लोकांचा, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या लोकांचा छळ म्हणजे येशूचा छळ, असं प्रत्यक्षात प्रभू परमेश्वर त्याला बोलतो. आणि सर्व लोक असे ऐकतात ते, आणि याला तो दिसतो, तो त्या दिमिश्काच्या रस्त्यावर त्या घोड्यावर जात असताना प्रमाण काढलं होतं त्यांनी मारण्याचं. तर प्रियजन मला हे सांगायचं, जर देव अशा दुष्टांना देखील परिवर्तित करतो, त्याचं जीवन बदलते, त्याच्या डोळ्यावर पापड्यासारखं हे होतंय, आणि त्याला एका सेवकाने प्रार्थना केल्यानंतर ते तिसऱ्या दिवशी ते जातात आणि तो दिसू लागते त्याला. तर प्रभू परमेश्वर हा बदलण्यासाठी आलाय. ही जी प्रवृत्ती होती त्याची पूर्वीची दुष्ट, त्याचं जे चेंज झालं त्याचं जीवन, तो ती प्रवृत्ती राहिली नाही आणि तो बदलला. आणि देवाला ही अपेक्षित आहे की कोणीही तसंच असं वैरी आम्ही असं नाही एकमेकाची दुसऱ्याची, तर आम्ही चेंज झालेले लोक पाहिजे. प्रभूला धन्यवाद. आम्ही तर प्रियजनो, हा तर ह्या जर म्हणजे सर्व त्याच्या विश्वासदाराचा वैरी होता, पण देवाने याला कसं बदललं, तर देव आपल्या लोकांना बदलण्यासाठी आहे, सर्व लोक त्याचे आहेत, तर असं चेंज करणारा देव आहे. आणि म्हणून हा तो खरा अट्टम तो त्याचा वैरी होता, पण देव कसं प्रेम करतो वैऱ्यावर, हेच पवित्र शास्त्र सांगतं की आम्ही वैऱ्यावर प्रीती करावी. तर प्रियजनो हो, याच्यासारखं गौर वचन नाही कोणतं दुसरं, की वैऱ्यावर प्रेम करणं आम्हाला जमत नाही, आम्हाला जमणार नाही कधीच कोणाला, पण हे जमलंच पाहिजे आणि ते सोपं आहे जर आम्ही येशूवर विश्वास ठेवतो तर. प्रियजनो हो, वैरी म्हणजे काय, जे आमचा घातपात करतात, जे आम्हाला मारतात, जे आम्हाला मारतील बाबा, विश्वासणाऱ्याच्या चांगल्या लोकांना मारणं हाणणं, म्हणजे ते आम्हाला वैऱ्यासारखे भासतात. तर प्रियजनो, ते वैरी नाहीत आमची, त्यांच्यातली प्रवृत्ती ही वैरी आहे, त्यांच्यातला दुष्ट सैतान तो कार्य करतो. त्यासाठी काय करायचं तर आम्ही प्रार्थना करावी आणि देवाच्या हातात सोपवून द्यावं. मी तुम्हाला एक अंतकरणापासून सांगतो, काहीच करायचं नाही आम्हाला, त्यांच्यासारखे कृत्य तर करायचंच नाही, पण आम्ही करायचं काय की प्रार्थना. आणि या प्रार्थनेमुळे आम्हाला विजय प्राप्त होतो आणि आम्ही आशीर्वादित होतो, जेव्हा आम्ही त्याच्यावर विजय मिळू शकतो. तर हे सर्व गोष्टी आम्ही पाहतो. तर प्रियजन हो, आम्ही आपल्या वैरव प्रीती करावे हे लुकृष वर्तमानाच्या 6व्या अध्यायाच्या 27व्या वचनामध्ये आहे त्या ठिकाणी, आणि 6व्या अध्यायाच्या 35व्या वचनामध्ये देखील आहे की तुम्ही तर आपल्या वैरव प्रीती करा. अजून तसंच नीतिसूत्र याचा 25वा अध्याय 21व्या वचनामध्ये आहे, रोमकरास पत्र 12वा अध्याय 20व्या वचनामध्ये आहे की तुझा शत्रू भुकेले असल्यास, वैरी म्हणजे शत्रू ना, तर हे शत्रू भुकेले असल्यास त्यास खावयास दे आणि तहानेले असल्यास त्यास प्यावयास पाणी द्यावे. आणि असं केल्यानंतर त्याच्या डोक्यावर निखारे अशी म्हणजे जे दिसतो त्याच्या राग त्या डोक्यावर ठेवल्यासारखं त्याला हे होईल. तर हे कसं काय शक्य, आम्ही असं करू शकतो का आमच्या वैऱ्याला? तर हे करणं आम्हाला म्हणजे हे देवाचं वचन आहे की आम्ही असं करावं, वैऱ्याला प्रीती करावी, वैऱ्याला क्षमा करावी मनापासून. वैऱ्याला वैरी कधी म्हणू नये. आम्हाला वाचतात ते वैरी आहेत, वैरी प्रभूचं वचन असं सांगतं, कुणी माणूस आपला वैरी नाही. आणि मग आम्ही का म्हणून त्याला वैरी म्हणतो, का म्हणतो शत्रू म्हणतो? कोणीच शत्रू नसला पाहिजे आपल्याला. आणि जर कोणी म्हणतंय की तो माझा शत्रू आहे, आमचा शत्रू कोणी नाही. आम्हाला कोणी शत्रू म्हणलं तर प्रेज लो, पण आमचा कोणी शत्रू नसला. आम्ही सर्व प्रती करणारे असतात, शत्रूला देखील प्रेम करण्याचं देवाचं वचन की तो शत्रू प्रती कर, शत्रू प्रेम करा, वैरव प्रती करा, हे वचन आहे. जसं की मी तुम्हाला आता म्हटलं की लुकृष वर्तमानाचा 6वा अध्याय 27व्या वचन आपल्या वैरव. आणि हा वैरी कोण आहे तर खऱ्या अर्थाने वैरी हा सैतान आहे, आणि तो माणसामध्ये येतो आणि तो त्याची कृत्य करून दाखवतो, माणसामध्ये घुसतो.
मग वैरावर प्रीती करा म्हणजे मग सैतानावर प्रीती करा असं त्याचा अर्थ होतो का? मुळीच नाही. मग त्याच्यावर, त्या माणसावर प्रीती आहे, पण त्याच्या दुष्ट कृत्यांवर नाही. आता तुम्हाला उदाहरणार्थ, देव पाप्यांवर प्रेम करतो. प्रभू परमेश्वर येशू ख्रिस्त पाप्यांना तारावयास आलाय, पण पापाची गय नाही करत, पापाला कवटाळत नाही, पापाचा द्वेष करतो. पण पातकी जे आहे ते ज्यावेळेस त्यांना खरं समजतं की हे पाप आहे, वाईट आहे, पण पातक्यांवर दया, प्रेम आणि क्षमा करतो देव प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्या पापाची क्षमाच करण्यासाठी चालाय देवा, पण पापाचा तिटकारा. आमेन. असं आहे. तसंच हे वैर्यावर प्रीती करा, कारण वैरी कोणी माणूसच नाही आपला, कोणी माणूस नसतोच. त्याच्यातली प्रवृत्ती ही वैरी आहे जी वाईट असते. आणि त्याला कसं हरवायचं? तर देवाला प्राण टाकतो, देवा याला वाचव, याचा बचाव कर, याला आमच्यासाठी प्रभू, तुझ्यासाठी याला तू तुझ्या रक्ताने विकत घेतलंस, ते रक्त त्याच्यासाठी देखील तू सांगलंस, त्या रक्ताने तू विजय मिळव आणि तू त्याला चांगलं मन दे, त्याच्या प्रवृत्तीपासून वाईट त्याला बदल. आणि म्हणून अनेक जण बदलले, असं संत पावल आहे. म्हणून आमचा माणूस कोणी शत्रू नसतो. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हे शत्रू आहेत, तर एक वचन वाचा, नीतिसूत्रे 16 अध्याय 7 वचन. 16 अध्याय नीतिवचन 16 अध्याय 7 वचन. नीतिसूत्रे. मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले, हो, म्हणजे तो त्याच्या शत्रूसही त्याच्याशी समेट करावयास लावले. मनुष्याला जर देवबापाचं मार्ग आवडले, तो त्या मनुष्याचा जो शत्रू असेल त्या शत्रूसही परमेश्वर समेट करायला लावतो. आणि म्हणून देवाला ते आवडलं पाहिजे. आपलं मार्ग देवाला आवडला की शत्रू आपले जे वाटतात, आपल्याला जे शत्रू भासतात, त्यांच्याशी देखील समेट करायला आमचा तारणारा प्रभू परमेश्वर लावतो. आणि ते करतो, ते समेट करणं. आणि ही समेटाची सेवा जी आहे ही तुमची आणि माझी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हा जो समेट शब्द आलेला आहे, समेट म्हणजे समेट होणं म्हणजे एकत्र येणं. डिवोर्स, डिवोर्स नाही हा. डिवोर्स म्हणजे काय? विभक्तता, म्हणजे फार दोघं वेगवेगळ्या प्रकारचे नवरा बायको डिवोर्स घेतात ना, अजिबात नाही. हे बंद व्हायला पाहिजे. तर समेट व्हायला पाहिजे, त्याने क्षमा करायला पाहिजे आणि एकमेकाचे अपराध पोटात घ्यायला पाहिजे, क्षमा करायला पाहिजे आणि आनंदाने राहायला पाहिजे. याला म्हणतात समेट. आणि ते सांगायला पाहिजे की ही क्षमा करा, एकमेकाला समजून घ्या. आम्ही आमच्याच लोकांना समजून घेत नाही तर दुसऱ्याला काय समजून घेणार आहोत आपण? मग प्रियजनो, ही जी समेट करण्याची जी काही सेवा आहे ते आम्हाला देवबापाने तुम्हाला आणि मला दिली की आम्ही एकमेकाला समजून घ्यावं. आणि जे आज म्हणून जे आता डिवोर्सच पहा की जर समजा उदाहरणार्थ ते तिथपर्यंत गेले, कोर्टापर्यंत गेलेले, आम्हाला लगेच किती द्यायची, आम्हाला डिवोर्स द्यायचा, आम्हाला असं करायचं, मला नांदवायचं नाही, मला नाही नांदत, तुम्हाला असं आहे, मला तसं आहे, मग त्या गोष्टी ह्या वाईट झाल्या, त्या खटकल्या त्या. तर प्रियजनो, तिथपर्यंत हे केव्हा जातं माहिती आहे का? जेव्हा समजदारपणा नसतो, जेव्हा क्षमाशीलता नसते, जेव्हा समजून घेणार हृदय नसतं, तर ते तिथपर्यंत जातात ते. आणि तिथपर्यंत जायचंच नाही, हीच गोष्ट आम्हाला प्रभू शिकवतो. ते कोर्टापर्यंत आपण तिथपर्यंत गेलंच नाही पाहिजे न्यायालयात आपले भांडणं विश्वासणाऱ्याचे. कारण तिथे आणि तिथपर्यंत जातात म्हणजे फार मोठी गडबड आहे. पण एक विश्वास नाहीये, देवावरच्या वचनाचं महत्व नाहीये, भांडणाचं हृदय आहे, आरेखी कार्य आहे, क्षमाशीलता नाही, आणि म्हणून हे तिथपर्यंत पोहोचतात. तर प्रियजनो, हो, म्हणूनच म्हटलेलं आहे की समेट करा आणि आपसात समेट करूनच हे सर्व थांबवा. म्हणून प्रियजनो, हो, आम्हाला ह्या सर्व गोष्टी शिकवतात की आम्ही अशा प्रकारे आम्हाला समेटाची सेवा जे देवबापाने दिलेली आहे. तेव्हा तो म्हणतो की शत्रूलाही तो समेट करायला लावतो जेव्हा आपले मार्ग देवाला आवडतात. तर आम्ही दुसरी गोष्ट आम्ही पाहिलं की माणूस जो आहे हा जो आहे आम्हाला वैरी वाटतो, परंतु खऱ्या अर्थाने मनुष्य वैरी नसतो. तर त्याच्यातली जी चुकीच्या आणि वाईट गोष्टीला भरून गेलेल्या त्या सैतानी प्रवृत्ती असते ती त्याची आम्हाला ते बाधा करते. आणि ती प्रवृत्ती ती कशामुळे त्याच्यामध्ये येते हे काय सांगायचं गरज नाही की त्याच्या कोणामुळं कशामुळं. तर त्या सर्व गोष्टी हे नसतात. परंतु आता आम्ही पाहतो की अशांवर आम्ही प्रीती करावी आणि तो समर्थ देव आहे जी ती प्रवृत्ती दूर करण्यासाठी सक्षम आहे. आणि म्हणून आम्ही प्रार्थनेनेच आपल्या वैर्यावर खरी प्रीती करू शकतो, त्याला क्षमा करू शकतो.
आणि प्रभू येशू ख्रिस्ताने केलं का ते? आपल्या वैरावर कृती केली का हे मला सांगा. तुम्हाला जर मी विचारलं आपल्याला की बाबा येशू ख्रिस्ताने तसं केलं का? वैरावर कृती करा त्यानेच म्हटलंय ना. मग त्याने केलं काय? हो, येशू ख्रिस्ताने करून दाखवलं. काय केलं त्याने? हे प्रभू यांना क्षमा कर, यांना काय समजत नाही का? केव्हा? जेव्हा त्याला भाला मारत होते, जेव्हा त्याला खिळे ठोकत होते, जेव्हा त्याच्या काट्याचा मुकुट त्याच्या डोक्यात ठेवला, आणि जेव्हा त्याच्या पायातही खिळे ठोकले, हातातही खिळे ठोकले, पोटातही म्हणजे ज्यावेळेला त्याला क्रुसावर देऊन त्यावेळेला त्याने हे शब्द काढले की प्रभू यांना क्षमा कर. त्यांना समजत नाही काय करणार. आणि त्याने क्षमा केली. एवढी मोठी क्षमा जगात पाहिलं का, ऐकलंय का कसं एवढे असं एवढं सर्व असताना? आणि म्हणून प्रियजन हो, त्याच्यामध्ये सर्व गुण आहेत देवाचे, आणि तो देव आहे. त्याने परमेश्वराने म्हटलं माझा प्रिय पुत्र आहे, याचा विश्वास ठेवा, त्याचा ऐका, आणि विश्वास ठेवण्यासाठी तोच योग्य आहे. त्याचाच फॉलो करावा असं त्याचे गुणलक्षण आणि गोडवा आहे त्याच्यामध्ये. त्याने क्षमा करायला सांगितले शत्रूला वैराला क्षमा करायचं. जगामध्ये दुसरीकडे कुठं पाहायला मिळणार नाही. तारणारा प्रभू म्हणतो आपल्या वैरावर कृती करा, त्याला क्षमा करा. बायबल म्हणते की त्याला भरभरून द्या, त्याला खाऊ घाला. त्याला भुकेले असलं तुमच्या शत्रू, त्याला तहानेले असेल त्याला पाणी द्या, त्याला खाऊ घाला, त्याला पोटभर का. आणि म्हणून आणि बोलून दाखवण्यासाठी नाही, मी हे केलं मी ते केलं पहा मी नाही नाही नाही, त्याच्यावर प्रेम करा आणि निष्कपट प्रीती करा. याचं हे अर्थ होतं. ते मनात ठेवू नका. जशी पहिली प्रीती होती तशी शेवटपर्यंत करा. त्याचं जीवन बदलण्यासाठी आमची कृती महत्वाची, आणि आमच्या कृतीच्या द्वारे जे वैरी आहेत ते बदलतात. प्रेज द लॉर्ड. आणि ते शरण येतात. अरे तुमच्यासारखी माणसं पाहिले नाही, तुम्ही मोलवान आहात, तुम्ही खरोखर तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालणारे लोक, त्याला फॉलो करणारे लोक. हालेलुया. आणि म्हणून अनेक लोक आपल्याकडे पाहून जीवन त्यांचं बदलतं, कारण आमचं जीवन त्यांच्यासाठी आशीर्वादाचं कारण बनायलाच पाहिजे. तेव्हाच आम्ही खऱ्या अर्थाने त्याचे विश्वासणारे आहोत, नाही तर नाही. आणि म्हणून असं वाटतं की कसं काय शक्य आहे प्रेम करायचं? ते लोक प्रेम करत नाही ज्यांना त्याचं वचन माहिती नाही, पण आम्ही ते करून दाखवावं. आणि आमच्या डोळ्यामध्ये, आमच्या कृतीमध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या वागण्यामध्ये, आमच्या मुलां सर्व गोष्टीमध्ये तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीती पाहिजे. आणि ह्या प्रीतीने सर्व जग जिंकल्या जाते. आम्हाला लोक जिंकायचे, आम्हाला आत्मे जिंकायचे. प्रेज द लॉर्ड. आणि आम्हाला ही प्रीती करून दाखवायची जी देवाने केली, शेवटच्या क्षणापर्यंत त्याने क्षमा केली. अशी प्रीती जगात कुठं भेटणार नाही. आणि मला प्रियजन ती प्रीती आम्ही करावी. आणि आमचा वैरी हा माणूस नाही तर सैतान. तर प्रियजन सैतानाबद्दल आम्ही दुसरी गोष्ट पाहणार आहोत. हा जो सैतान आहे हा कसा शत्रू आहे? आपला माणसाचा शत्रू आहे तो, आणि तो देवाचाही शत्रू आहे. तो कसा काय शत्रू आहे? तो शत्रू आहे, तो वैरी आहे. सैतानाला वैरी हा शब्द दिलाय, वैरी, सैतान. आणि सैतान म्हटलं का तिथे क्षमाशीलता नाही. तो फक्त उधळण्यासाठी, तो फक्त नाश करण्यासाठी आलाय. त्याला फक्त वाटोळं कसं व्हायला पाहिजे, पूर्ण खलास व्हायला पाहिजे, ही त्याची भावना आणि त्याची अपेक्षा असते सैतानाची. आणि ती हाणून पाडण्यासाठी एकच हत्यार आहे, ती म्हणजे तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताला प्रार्थना. आणि त्याने त्याच्यावर विजय मिळवलाय सैताना. आपल्याला जास्त ओढाताण करायची गरज नाही. आता त्यानेच विजय मिळवलाय त्या सैतानाला. त्यानेच त्या क्रूसावर हरवले. त्याने प्राण दिलाय आणि प्राणाने विकत घेतले आपल्याला. आणि हा वैरी जो सैतान आहे त्याला गरजणाऱ्या सिंहासारखं कोणाला गिळावं म्हणून तो शोधित फिरतो, असं हे देवाच्या वचनामध्ये काही ठिकाण आहे. जो सैतान आहे त्या सैतानाला प्रभू परमेश्वराने हरवलं. क्रूसावर मरण पावला तो. त्याने ते रक्ताने आम्हाला आता विकत घेतले. आणि तो सैतान हा गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे कोणाला गिळावं म्हणून शोधित फिरतो, की त्याला वाटतंय माझ्या तावडीत कोणी आहे. आणि सैतानाचे जे हत्यार आहेत हे भरपूर आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. कसे हत्यार आहेत? सर्व प्रकारचे. तो
तुम्हाला चोरी म्हणू नका, हातपात म्हणू नका, खून म्हणू नका, सर्व प्रकारचा अहमपणा, उद्दामपणा, गर्व, त्या सर्व गोष्टी आहेत. सर्व प्रकारच्या लोभ, पैसा, विचाराच्या आत्मे, दुरात्मे, हे सर्व गच्च भरलेले आहेत. सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी म्हणजे त्याच्याच आहेत त्या. त्याने ते गच्च भरलेला व्यक्ती जर पाहिलं का डोळे बिळे एकदम भयंकर असतात. आणि ते कसं असतो मला हे म्हणायचंय, पण त्याची ती प्रवृत्ती असते कशामुळे, काहीतरी कारणामुळे तो तसा पडलेला असतो. पण ती प्रवृत्ती दूर होण्यासाठी आम्ही पाहिलं की त्याला फक्त प्रार्थनेने आणि प्रेमानेच आपण जिंकू शकतो. प्रियजनो, हे आणि जिंकणारे तुम्ही आणि मी नाही. आम्ही फक्त तसं वागलो आणि देवाच्या हातात सोडलं तर ते आमच्याकडे पाहून बदलतील असा माझा विश्वास आहे. कारण अनेक लोक बदलतातच, कारण आपण कोणीच चांगले नव्हतोच. कारण आम्हाला ज्यावेळेस मोचन माहिती पडली तेव्हा आमचे डोळे उघडले आणि आम्ही तसं करू लागत आहोत, आता करत आहोत. बरोबर आहे. आणि म्हणून हा जो सैतान आहे हा कोणाला तरी गिळावं म्हणून तो शोधित फिरतो की मला कोण सापडेल आणि माझं कोण टार्गेट आहे त्याचं, की कोणाच्या तरी मध्ये घुसणे आणि तशा प्रकारे राग, सर्व प्रकारचा राग, मग खून, माऱ्या, सर्व प्रकारचा अहम, सैतानाच्या गोष्टी तो करतो आणि भयंकर वाईट गोष्टी करतो तो घुसल्यानंतर. मग त्याला प्रवेश होऊ देऊ नका आपल्यामध्ये, त्याला जागा देऊ नका, त्याला स्थान देऊ नका. तर त्याचे कृत्य वाईट आहे आणि ते देवाविरुद्ध आहे. आणि तो त्या लोकांमध्ये म्हणजे राहतो जे त्याला स्थान देतात, जे त्याला जागा देतात. आणि सैतानाचं वेगळ्या प्रकारच्या हातात जसं गर्व, सैताना खरं जर पाहिलं तर पहिली गोष्ट त्याला ती गर्व आल्यानं त्याला देवाने तिथून खाली पाडलं. कारण तो मोठा देवदूत होता आणि त्या देवदूताचं असं आहे की आम्ही पाहतो तो देवदूत होता, तो सुंदर होता, तो वाजवणारा होता, तो सुंदर होता, सर्व गाणारा होता. पण तो म्हणे मी माझं सिंहासन देवाच्या सिंहासनासमोर तिथे मी त्याच्या सिंहासनासारखं सिंहासन करीन, त्याच्यासारखं आणि त्याच्या सोबत असेल मी, त्याचा असं होईल, माझं मोठं हे करेन मी, असा त्याला गर्व आला होता. आणि म्हणून त्याला सुरुवातीलाच खाली पाडण्यात आलं त्या दूतांनी आणि त्यांनी, की म्हटलं अरे हा योग्य त्याचा नाही, कारण याने गर्व आला, याला त्याला तिथून हात धरून लावला आणि खाली पाडला तो. आणि खाली पडल्यानंतर तेव्हापासून जे दुष्ट आत्म्याचे कार्य सुरू झाले सैतानाचे माणसामध्ये घुसायचं, कारण तिथं तर त्याला एंट्री नाहीये. मग तो इकडं तिकडं घुसतो कोणाच्या मध्ये तरी, आणि मग त्याच्या गोष्टी घुसला की तो करून दाखवतो तसं. दारू, वेगळ्या प्रकारचे ड्रग्स, वेगळ्या प्रकारच्या गोष्टी, वेगळ्या प्रकारच्या सैतानी कृत्य, मारामारी, मीपणा, अहमपणा, फुगीरपणा, सर्व प्रकारच्या मोठ्या या सर्व त्याच्या गच्च भरलेल्या गोष्टी आहेत. ज्या व्यक्तीमध्ये असे आहे ते समजून घ्यायचं की हा विश्वास नाही याचा, हा गच्च भरलेला व्यक्ती आहे त्या गोष्टीने, आणि त्याला काही हे नसते, क्षमाशीलता नाही. आणि म्हणून असे लोक असे वागतात. परंतु आमच्याही संपर्कामध्ये आम्हाला ते येतात अनेक लोक, म्हणून का आपण त्यांच्यापासून पळायचं का? नाही, आम्ही त्यासाठी प्रार्थना करायची. आणि प्रार्थनाच असं हत्यार आहे की जे आम्हाला त्याच्यावर विजय मिळवते आणि ज्याचं परिवर्तन होण्यासाठी आम्ही कोणी सक्षम नाही तर देव सक्षम आहे त्याचं परिवर्तन करण्यासाठी. म्हणून प्रियजन हो, खऱ्या अर्थाने वैरी कोण आहे हे आम्हाला समजलंय. आणि म्हणून अशा वैरावर प्रतीक करणं म्हणजे सोपं नाही, ते आम्हाला करायचं आहे. तेव्हा पहिले पेत्र याचा 5वा अध्याय आणि 8वं वचन जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी ते आहे की तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे तो कोणाला गिळावं आणि कोणाला नाही हे शोधित फिरतो. तो शोधित फिरतो आणि त्याच्या तावडीमध्ये कोणी सापडू नये. आणि ते कोण तावडीमध्ये सापडतंय? जे त्याच्या आहारी आहे, दारूबाजीमध्ये आहे, गांजामध्ये आहे, चर्चमध्ये आहे, भांडणतांडामध्ये आहे, त्याच्या वाईट गोष्टीमध्ये गच्च भरलेले आहेत, ते त्याच्या तावडीतच आहेत ते. आणि ते त्याचा हत्यार बनतात आणि त्याला जसं उपयोगात आणायचं तसं तो सैतान त्यांना उपयोगात आणतो. मग त्याच्यापासून प्रियजन हो, दूर राहा या वाईट गोष्टीपासून. आणि सैतानाचं एकही कृत्य करू नका, कारण सैतान नेहमी वाईटच करायला सांगतो. येशू ख्रिस्ताची परीक्षा झाली होती, तुम्हाला माहिती आहे ना, मत्ते कृष्णकृत्पाण्याचा 4था अध्यायामध्ये तिथं आहे. त्याला ते डोंगरावर नेलं, त्याला सर्व दाखवलं, त्यामुळे माझंही हे तुम्हाला नमन कर. हा तर म्हणजे तुला भूक लागली, पहिली गोष्ट तो पण भूक लागली तुला भाकर हो म्हणजे धोंड्याला म्हण. अशा काही परीक्षा त्याच्या केल्या, तिथून उडी मार, परत तुला देवदूत झेलून धरतील, तू देव आहेस. पण एक तरी गोष्ट देवबापाने ते प्रभू येशू ख्रिस्त आणि सैतानाची ऐकली का? मला सांगा, एकही गोष्ट ऐकली नाही. तेच तुम्हाला आणि मला शिकायला मिळते की आम्ही आमच्या जीवनामध्ये सैतानाची एकही गोष्ट मान्य करू नका, ते ऐकूही नका, म्हणजे त्याचं होऊ नका. सैतानाचं झालं, ऐकलं की संपला विषय. त्याची गोष्ट जर तुम्ही ऐकली, थोडंसं प्यायचं, थोडंसं प्या, एवढंच आहे, त्याला झिंगू नका, त्याला स्पर्श करू नका. त्याची जर गोष्ट ऐकली की आम्ही फसलो,
मग सैतानाची जी गोष्ट आहे ती वाईटच आहे. ती वाईट आहे तर वाईटच आहे ती, बाकी काही नाही. तिला हातच लावायचं नाही, तिला स्पर्शच करायचा नाही, तिच्याजवळ खेटायचंच नाही. आणि मग तिच्याकडे जो कधी जाईल त्या दुष्ट तो त्याचा हे झाला म्हणायचा सैतानाचा. आणि मग तो सर्व प्रकारचे त्याला माहिती आहे की मग तुम्ही तर पहा मी हरवलो की नाही याला. आणि मग तो कब्जा करतो आपल्यावर आणि कब्जा करत 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 दूर 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 घेऊन जातो चांगल्या लोकांना विश्वासणारे. आणि मग त्याच्यात गुंडाळतात ते आणि मग नाश होतो त्याचा. आणि अनेक लोक जे सैतानाच्या आहारी गेलेले आहेत, जे देवापासून दूर गेलेले आहेत, त्याचं कारण हेच की त्यांना वचनाचं ज्ञान नाही. त्यांना हेच आहे की खरं वचन त्यांना माहिती नाही की कशा प्रकारे आम्ही त्याच्यावर विजय मिळवावा, कसं आम्ही देवाला चिटकून राहावं, कशी गोष्ट त्याची मान्य करू नये. कारण तो सिंहासारखाच आहे, कोणाला गिळावं, कोणाला खावं. आणि म्हणून सिंह नाही, सैतान सिंह नाही. त्याचा तशी उपमा दिली की तो त्याच्यासारखा तो फिरतो इकडं तिकडं, परंतु यहुदाचा सिंह तारणारा प्रवेश होत. आणि सिंह म्हटलं की तिथे कोणालाच वाट दाखवणं नाही. आम्ही तो सिंह आहे आमचा तारणारा प्रवेश, यहुदाचा सिंह. आणि हा सैतान आहे ना, तो म्हणतो माझ्या हातात आहे सर्व, मला दिलं हे सर्व, पण त्याचं काहीच नाही खरं पाहिलं. हे आमच्या प्रभू परमेश्वराचं आहे, त्याचा मालकीच आहे सर्व, त्याचा अधिकार आहे सर्व, त्याचा सैतानाचा नाही. तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तात देवाचा परमेश्वराचा अधिकार आहे सर्व. त्याच्या पत्त्याखाली हे सर्व सृष्टी आहे, त्याच्या नियंत्रणात त्याच्या हे सृष्टी आहे, नियंत्रणाखाली, सैतानाच्या नाही. मग सैतान हा त्याला माहिती आहे की आपला काळ फार थोडा आहे आणि आपण फार फार थोडक्या वेळेत आपला न्याय होणार, आपल्याला हे होणार आहे, आपल्याला नाश होणार आहे, आपल्याला म्हणजे आघात रूपात सर्व प्रकारच्या नाशात आपल्याला टाकण्यात येणार आहे. म्हणून तो कोणालाही आता त्याला माहिती आहे, म्हणून तो तसं करत आहे, लोकांमध्ये कार्य करत आहे, देवाकडे जाऊ देत नाही, प्रार्थनेला जाऊ देत नाही, चांगलं प्रेम आणि क्षमाशीलता करू देत नाही, वैर निर्माण करतो, भावामध्ये वैर. हे सैतानाचं हे आहे. निजन हो, तुम्ही जर देवाचे लोक आहात तर आपल्या वैरावर प्रीती करा, त्याला कंटाळून करा, क्षमा करा आणि खरी प्रीती करा, खरी दाखवण्यासाठी नाही. जर का आज तुम्ही ऐकायला आणि उद्या परत तुम्ही दुसरंच कराल तर तुम्ही आणि मी आपण चुकणारे आहोत, आपण ते पूर्णपणे फॉलो करत नाही. त्याचा अर्थ जर तुम्ही असं आपण करू तर आपण खरे शिष्य हो देवाचे. आणि म्हणून हो देवा पहा मी माझ्या वैरीला क्षमा. जर तुम्हाला वाटत असेल कोणी वैरी तर त्याला क्षमा करा. वैरी तर कोणी नाहीच नसावाच आपला, आणि मनापासून त्याच्यावर प्रीती करावी आणि त्याला क्षमा करावी. तर खरे विश्वासणारे आम्ही म्हणा, तर खरे विश्वासणारे तुम्ही, नाही तर काही खरं नाही मला. नाही वचनाप्रमाणे आपण नाहीतच असं म्हणूया, वैरव प्रतिकार त्याला मनापासून क्षमा मागून मनापासून बोला करा. आपण कोणते चांगले लोक होतो किंवा आहोत अजूनही. आपल्यामध्ये काय गोष्टी आहेत की जर चांगल्या आहेत? अरे कुठल्याच प्रकारचं चांगलं, आपण जर चांगलं असू थोडेफार तर देवाच्या कृपेने, ते देवबापाच्या कृपेने आहोत, बाकी काही नाही. हे सैतानाचं जर आम्ही थोडंसं जरी ऐकलं ना तर जीवनामध्ये खूप मोठा घोळ होऊन बसतो आणि आम्हाला रडायची बारी येते आणि मग खूप वाईट, कारण देवाचा आत्मा राहत नाही. त्या सैतानाचं किती लोकांनी ऐकलं थोडंसं कापेना, त्याला वाटत नाही जरा सगळंच आहे. आणि तो किती लोक पडले जीवनामध्ये चांगले, त्याचं कसं धूळधाण झाली आम्ही पाहत होतो. अनेकांचं उदाहरण आहे. त्याने सैतानाचं ऐकणं. सैतान व्यभिचार करायला प्रवृत्त करेल, व्यभिचार, अरे वा किती छान, अरे वा. सैतान चोरी करायला लागेल, सैतान गर्व करायला लागेल, अरे मी म्हणजे कोणीच नाही आता माझ्यामध्ये, सर्वाला कसपटच. हे सैतानी वृत्तीच्या गोष्टी, गर्व, सैतानी गोष्टी, अहमपणा. आणि ह्या किती प्रकारचे गर्व आहेत, अनेक प्रकारचे आहेत. म्हणून ह्या वृत्तीला थांबवण्यासाठी देवाच्या कृपेशिवाय मनुष्य जगू शकत नाही. त्याला कृपा मागा, नम्र वागून घ्यावे आणि त्याला देवा मला बनव, मला चांगलं मन दे आणि मी शत्रू कशी प्रीती करावी मला शिक. मला काही येत नाही पण मी क्षमा करायला मला तसं हृदय मला दे की मी माझ्या शत्रूला क्षमा करायला हृदयापासून, आणि मी त्याच्या खांद्यावर चालेल आणि मी त्याला आनंदाने त्याला क्षमा करेन. हे असं अंतःकरण मला दे. आमेन. तर प्रियजनो हो, हा जो शत्रू आहे, हा शत्रू याला हरवणं काही म्हणजे अवघड नाही, काही अवघड नाही. फक्त एकच करायचं, या वचनाप्रमाणे त्यांना क्षमा करायची. शत्रू त्याला आमच्या जीवनामध्ये आम्ही शत्रू समजतो नाही त्याला ना, की माझे शत्रू आहेत, हे माझे वैरी आहेत. अरे ते वैरी लोक तिथं कशाला जाणारे, जाऊ द्या, त्याला क्षमा करा. प्रेज लावून, कारण येशू ख्रिस्ताने ती क्षमा केली, तेच तुम्ही आणि मी केले पाहिजे. कोण एकही शत्रू उरणार नाही आपला.
आणि शत्रूने देखील म्हटलं पाहिजे, अरे हे चांगले लोक आहेत, अरे याच्यासारखे लोक आहे. हो, प्रेज लॉर्ड. काही लोकांना वाटतं आपण शत्रू आहोत त्याचे, पण आपल्याला ते वाटलं नाही पाहिजे की ते आपले शत्रू, ते आपल्याला लेखनात का शत्रू, नो प्रॉब्लेम, तर त्यांचा विषय, त्यांचं हृदय, त्यांचं मालक आहेत का आपण. पण आपल्याला जे देवाने सांगितलं त्याची प्रीती करा, बस संपला विषय. त्याच्या प्रीती करा, त्याला जवळ घ्या, त्याला क्षमा करा. आणि हेच जीवनात जगण्याचं मर्म आहे की जर का तुम्हाला प्रभूचं भाऊन आज देवबापाच्या वचनाचं फॉलो करायचं आहे आपल्याला, क्षमा करा. आणि मनुष्य कुणी आपला शत्रू आहे तर त्याचे जे वाईट गुण आहे ते सैतानी गुण, त्याचा द्वेष करायचा आणि त्या व्यक्तीवर, पर्सनवर खरी प्रीती करायची. आम्ही आणि म्हणून प्रेजन हो, माझा विश्वास आहे की या वचनाच्याद्वारे आपल्याला ते बोलणं आहे. आणि प्रभू आपल्याला आशीर्वादित करू आणि देवबाप आपल्याला खूप आशीर्वाद करू.